एल्फिस्टन ब्रिज पाडून त्या ठिकाणी नवीन ब्रिज बांधण्यात येणार आहे। त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर हा एल्फिस्टन जो ब्रिज आहे तो पाडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊ लागली। तसंच दादर टिठी इथला जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरती देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊ लागलेली आहे। मुंबईकर मात्र वाहतूक कोंडीमुळे त्रासलेले पाहायला मिळत असतात। तर आज शुक्रवार रात्रीपासून ते 17 ऑक्टोबर पर्यंत या पुलावरील जी वाहतूक आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। सर भालचंद्र मार्ग दादर पूर्व ते टिळक उड्डाणपुलाकडे जो युरोपियन बंगला दादर पर्यंतचा मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। तर बीए रोड दादर ते दादर स्टेशन कडून याच साइडून जी येणारी आपल्याला वाहनं पाहायला मिळतात ते टिळक उड्डाणपुलाकडून जाणाऱ्या वाहनांसाठी ज्ञान जीवनदास मार्गाने ब्रॉडवे जंक्शनला डावे वळण घेऊन त्यानंतर डॉक्टर बीए मार्गावरून दादर टीटी सर्कल टिळक उड्डाणपूल असं त्यांना प्रवास करावा लागणार आहे। तर टिळक रोड नंबर 1 येथून जर सर बालचंद्र मार्गावरून टिळक उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी ज्ञान जीवनदास मार्गाने ब्रॉडवे जंक्शन येथून डावे वळण घेऊन डॉक्टर बीए मार्गावरून दादर टीटी सर्कल अर्थातच दादर पुलावरून दादर टीटीचा जो पूल आहे त्यावरून प्रवास करावा लागणार आहे। अशा स्वरूपामध्ये हे जे मार्ग आहेत त्यामध्ये वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आलेला आहे। परंतु आपण जर पाहिलं तर बदल करण्यात आलेला असून देखील आता देखील आपल्याला सकाळच्या सुमारास देखील मोठ्या प्रमाणावर याच दादर टीटी या भागामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असते। खरं तर सकाळची वेळ असते, सर्वांनाच निश्चित अशा ठिकाणी कामाच्या ठिकाणी पोहोचायचं असतं, त्या लोकांचे मात्र मोठ्या प्रमाणावर हाल होत असतात। या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे जे वाहनं असतात ते बऱ्याच वेळ एकाच ठिकाणी थांबून राहिलेले असतात, त्यामुळे लोकांना देखील निश्चित अशा ठिकाणी पोहोचण्यास मात्र विलंब होत असतो। एल्फिस्टन ब्रिज पाडण्याला सुरुवात करण्यात आलेली आहे। 12 सप्टेंबर पासून या पाडकामाला सुरुवात करण्यात आलेली असून त्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीसाठी बदल करण्यात आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।